हो द्या ना, त्यांच्याशीच बोलून द्या ना. हो ठीक आहे, चालेल. मंत्रालयात जे अधिकारी आहेत, सक्षम अधिकारी, त्यांचा फोन नंबर द्या, त्यांच्याशी बोलू. हो ठीक 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 आहे ठीक आहे ओके. सिरोंचा तालुक्यात धान खरेदी रखडल्याने शेतकऱ्यांचा संताप अखेर रस्त्यावर उतरलाय. दिनांक 24 जुलै रोजी शेकडो शेतकऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर रास्ता रोको आंदोलन करत शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. पाहुयात हा सविस्तर रिपोर्ट. धान खरेदी तातडीने सुरू करण्याच्या मागणीसाठी सिरोंचा तालुक्यातील शेतकरी आज सकाळी पेंटीपाका बस स्टॉप जवळ एकत्रित आले. सकाळी 7 वाजल्यापासून शेतकरी किसान आघाडीच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 63 वर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की अनेक वेळा अर्ज, निवेदने आणि पाठपुरावा करूनही शासनाने धान खरेदी सुरू केली नाहीये. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारलाय. आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिरोंचाचे नायब तहसीलदार पारधी, नगरपंचायतचे मुख्याधिकारी तथा नायब तहसीलदार सिडाम आणि महसूल विभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी गडचिरोली जिल्हा पुरवठा अधिकारी मनोज दहारे तसेच अहिरी धान्य निरीक्षक राजुरे यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून शेतकऱ्यांशी चर्चा घडून आणली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मंत्रालयाशी समन्वय साधून धान खरेदीचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन दिले. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रभारी पोलीस अधिकारी मारुती नांदे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सिरोंचा तालुक्यातील सुमारे 90% नागरिक शेतीवर अवलंबून असल्याने धान खरेदीचा प्रश्न हजारो शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी संबंधित आहे. त्यामुळे शासन आता कोणता निर्णय घेते याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. धान खरेदीचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागेल का, की शेतकऱ्यांचे आंदोलन आणखी तीव्र होणार, हे पाहणे आता महत्त्वाचं ठरणार आहे. तालुका के अंतर्गत करीब 11 से और अधिक भी होंगे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थाओं के मार्फत से धान खरीदी किया जाता है. लेकिन ये जो धान खरीदी है वो होते वक्त यहाँ पर टाइम पे नेटवर्क नहीं रहता, इंटरनेट का प्रॉब्लम होता है, जिसकी वजह से हर चीज़ को देरी होती है. और इस देरी की वजह से धान खरीदी जब शुरू होता है वो भी शासन ने दी हुई मुदत 5 दिन 10 दिन निपटने के बाद शुरू होता है. और उसकी वजह से हमको ये जो शेतकरी लोगों को जो है ये टाइम जो है ये नहीं पुरता है. इसकी वजह से धान खरीदी लेट होती है. उसके साथ ही यहाँ पर कई जगह पे धान खरीदी करने के बाद उसको स्टोर करने के लिए गोडाउन्स नहीं है. ये सारी चीज़ें मैनेज करते करते 10-15 दिन चले जाते हैं. शासन अगर 20 दिन का टाइम देती है तो उसमें से 10 दिन खाली ये सब व्यवस्था करने के लिए जाते हैं. जो टाइम शेतकरी लोगों को, किसान लोगों को पूरा नहीं होता, पूरा पड़ता है. इसकी वजह से शेतकरियों को इसकी मुदत न रखते हुए धान खरीदी की ऐसी कोई इसके पहले शेतकरियों को हर सोमवार को बाजार जाने के लिए खुदरा धान्य खरीदी किया जाता था कि शेतकरी को हर सोमवार हर बाजार के दिन 400-500 हज़ार रुपये मिले. वो भी शासन ने बंद कर दिया है. तो मेरा कहना एक है कि आदिवासी सोसाइटी इसके पहले जिस तरह से चलती थी उस तरह से अभी भी चले. उद्दिष्ट बढ़ा के दे, धान खरीदी का भी लिमिटेशंस बढ़ा के दे, जिसकी वजह से सारे शेतकऱ्यांच्या के साथ में न्याय हो सके. हा वरिष्ठ पातळीचा मुद्दा आहे. सगळे म्हणजे टेंडर आम्ही दिलेले आहेत, परंतु याच्यामध्ये काहीतरी निधीची कमतरता असल्यामुळे संबंधित ठेकेदार हा काम करण्यास तयार नाही. आज पोचमपल्लीमध्ये पायवा तयार झालेला आहे. आज 3 वर्षापासून पायवा तयार झालेला आहे, परंतु गोडाऊन तयार न झाला. कशामुळे? शासनाच्या अपुऱ्या निधीमुळे. आमच्या सगळ्याच ठिकाणी गोडाऊनची हे दिलेले आहेत, प्रस्ताव दिलेले आहेत, परंतु ते वरिष्ठाची मागणी असल्यामुळे प्रस्ताव आम्ही त्यांना सादर केलेले आहेत. एस मराठी न्यूजसाठी विभागीय प्रतिनिधी सुरेश तिपट्टीवार, सिरोंचा.